एकदा जटुकासुराच्या पराभवानंतर महान असुर योद्धा सुकेशाचे 2 पुत्र माली आणि सुमाली यांनी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी घोर तपश्चर्या सुरू केली. त्यांची तपश्चर्या इतकी तीव्र होती की त्यांच्या शरीरातून उत्सर्जित होणाऱ्या सकारात्मक ऊर्जेमुळे त्यांचे शरीर तेजस्वीपणे चमकू लागले. पृथ्वीवरचे हे वाढते तेज पाहून सूर्यदेव इतके उत्सुक झाले होते की सौरमंडळातून त्यांनी आपली जागा सोडली आणि पृथ्वीवर त्या तेजस्वी शरीरांना पाहण्यासाठी गेले. त्यामुळे संपूर्ण विश्वात असंतुलन निर्माण झाले. ते सर्व दुर्लक्षित करून सूर्यदेव या दोन्ही भावांच्या अधिक जवळ गेले. दोघेही भाऊ त्यांच्या साधनेत इतके तल्लीन होते की सूर्य त्यांच्या जवळ येत आहे याची त्यांना जाणीवच नव्हती. सूर्य जवळ येताच दोघेही जळून भस्म झाले. हे कळल्यानंतर भगवान शंकर क्रुद्ध झाले. त्यांनी आपला त्रिशूल सूर्याच्या दिशेने फेकला, ज्यामुळे सूर्यदेव चेतनाहीन झाले. परिणामी संपूर्ण जग आणि सौरमंडळ अंधारात बुडाले. तो अंधार इतका भयावह होता की कोणताही व्यक्ती विश्वाला उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नव्हता. यामुळे गुरुत्वाकर्षण शक्ती नाहीशी झाली आणि खगोलीय पिंडांचे संतुलन बिघडले. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.